तर मला एक सांग, तू पोलीस भरती किती वेळास दिली? सर ही माझी दुसरी भरती होती. अच्छा, दुसऱ्या भरतीमध्ये तू सिलेक्ट झाला? हो, माझं सिलेक्शन. वा वा वा, व्हेरी गुड. आणि मला सांग की तू जी पोलीस भरती दिली त्यामध्ये तू सातत्य वगैरे कसं ठेवलं? सर पोलीस भरती किंवा दुसऱ्या बी कुठली जे स्पर्धा परीक्षा आहेत त्यामध्ये तुम्हाला सातत्य खूप महत्वाचं आहे. यश किंवा अपयश हा नंतरचा विषय आहे, पण त्यामध्ये सातत्य ठेवणं हे खूप महत्वाचं आहे. तर सातत्य असं आहे की पहिल्या भरतीमध्ये जे की 2019 मध्ये पहिली भरती झाली त्यावेळेस माझं 2 महिने एज कमी होतं, त्यामुळे मला काय तो फॉर्म भरता आला नाही. 2023 मध्ये दुसरी भरती पडली. आपला अभ्यास चांगला होता, सगळ्या गोष्टी चांगल्या होत्या, पण एक कुठेतरी एक नशिबाची गोष्ट असते. तर कुणीतरी म्हणून ठेवलेलं की 99% तुमचे प्रयत्न असतात आणि 1% नशीब असते. तर त्यावेळेस 1% नशीब असं झालं की माझं ग्राउंड 50ला 50 जे की मी असं कधी पण करायचो, पण त्याच वेळेस मी नेमकं आजारी पडलो मुंबईच्या ग्राउंडच्या वेळेस, आणि माझं तिथं 45 मार्काचं ग्राउंड आलं. एक बिमार असताना पण मी प्रयत्न केले, पण चला म्हणलं आपल्याला 50ची अपेक्षा होती, 45 आहेत, कास्टची मेरिट 38 मार्कावर लागली, आपण 7 ते 8 मार्काने प्लस आहोत. त्यामुळे मी पेपरचा अभ्यास केला आणि सर खऱ्या अर्थाने 2 मार्कांनी माझी मेरिट हुकली. तर त्यावेळेस एक माणसाला एक दुःख काय असतंय की आपल्या स्वप्न जे की आपण मनामध्ये असते ठरलेलं आहे, आईवडिलांची एक अपेक्षा लागलेली असते की नाही आता मुलांचं आपलं सगळं झालेलं आहे, तो आता पोलीस होईल. त्यावेळेस एक स्वप्न तुटलं सर, खूप दुःख वाटलं, पण ते भाव कधी मी माझ्या चेहऱ्यावर येऊ दिले नाही. कारण जर स्वतः आपण खचलो तर आई वडील आपल्याकडे जे अपेक्षा लावून असतात त्यांचं बी मन तुटते. त्यामुळे मी नवीन पुन्हा प्रयत्न चालू केले आणि लगेच 2024 मध्ये दुसरी भरती पडली. यावेळेस पुन्हा नवीन जोश, एक मागच्या जे आपण कुठल्या गोष्टीमध्ये कमी पडलो या सगळ्या गोष्टीची एक सांगड घातली आणि पुन्हा नव्याने प्रयत्न केला. प्रयत्न जर तुम्ही केला तर त्याला फळ मिळतेच. आणि 2024चा जो की मी 2024च्या सप्टेंबर मध्ये पेपर दिला होता, तर सर एक 9 महिन्याच्या नंतर माझा रिझल्ट तो आलाय आणि आज मी खूप हॅपी आहे. खुश आहेस? हो.